रोजगार, व्यापार आणि उद्योग यांच्या विद्यमाने आयोजित केलेला हा मोठ्या प्रमाणामधला काम मिळवून देणारा उत्सव मेगा जॉब फेअर प्रसंगी उपस्थित ठाण्याचे खासदार संजू नाईक, या कार्यक्रमाचे आयोजक आणि ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोकजी गावडे, प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि उद्योगपती किशोरजी धारिया, मोटिवेशनल स्पीकर श्री विवेक मेत्रे, सभागृह नेते अनंत सुतार, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे, परिवहनचे सभापती रामचंद्र सूर्यवंशी, सभापती आरोग्य समिती शंकरराव मोरे, सभापती पाणी पुरवठा श्री रविकांत पाटील, क प्रभाग समितीच्या अध्यक्षा सौ शिल्पा मोरे, क प्रभाग समितीच्या अध्यक्षा सौ इंदुमती तिकोने, क प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री सूरज पाटील, माजी शिक्षण समितीचे सदस्य विष्णुजी धनावडे, नगरसेविका शुभांगी सकपाल, समाजसेवक दिलीपजी गायकवाड, नगरसेवक रवींद्र म्हात्रे, आज प्लॅटिनियम इंडियाचे आलेले संचालक आशिषभाई चोक्सी, अशोकभाई चोक्सी, राष्ट्रवादी जिल्ह्याचे उपाध्यक्ष भालचंद्र नलावडे, समाजसेविका सौ राजश्री कमळे, शिक्षण मंडळ सदस्य दिनेश पारेख, शिक्षण मंडळ सदस्य वासुदेव पाटील, शिक्षण मंडळाचे सदस्य उमाकांत नामवाड, समाजसेवक मिलिंद पाटील, राफा नाईक म्हणजे श्रमिक शिक्षण मंडळाचे सरचिटणीस सुरेश नाईक, समाजसेवक मोहन म्हात्रे, सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी, कंपन्यांचे अधिकारी, संचालक आणि रोजगाराच्या दिशा निश्चितपणे करण्याकरता आलेले युवक युवती बंधू भगिनींनो, एकेकाली नोकरी गेल्याचं माणसाला फार दुःख वाटायचं, तर त्यावेळेला तुटपुंज नोकऱ्या होत्या. सुरुवातीला युनियनचं महत्व फार असायचं, कारण आपलं काम सिक्युअर करण्याचं काम युनियन करायचं. परंतु अमेरिका, युरोपमध्ये कामगारांना मालकांचा तोटा नाही आणि मालकांना कामगारांचा तोटा नाही. कोणी गेला तरी काय फरक पडत नाही, कोणी राहिला तरी काय फरक पडत नाही. आजच्या अतिशय गतिमान जीवनामध्ये काहींच्या नशिबाने नोकऱ्या लागतात, काहींच्या प्रयत्नाने नोकऱ्या लागतात, परंतु काहींना नशीब सुद्धा हुलकावणी देत असतं आणि त्यांचे प्रयत्न सुद्धा अपुरे पडत असतात. याचा अर्थ ती तरुण मंडळी लायक नसतात अशातला भाग नाही, परंतु कुठेतरी लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाचा अभाव, कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आणि कुठेतरी निराशेच्या गर्दीत गेलेल्या तरुण तरुणीला आत्मविश्वास देण्याच्या बाबी करता पुढे येणाऱ्या लोकांचा अभाव आणि ह्याच्यातूनच तरुण एक निराशेच्या गर्दीत कुठेतरी अशी मानसिकता डोकावू लागते की मी उपयुक्त आहे का, माझ्या घरामध्ये मी अडसर आहे, माझ्या आई वडिलांना, माझ्या मोठ्या भावांना, माझा
असलेलं बेरोजगार पण एक लायबिलिटी वाटते. मी म्हणजे घरच्या लोकांना एक जड वस्तू वाटते की मुलगी असेल किंवा मुलगा असेल. आणि आजच्या जमान्यामध्ये का कोण जाणे तरुण वर्ग सुद्धा नोकरी असलेली मुलगी जास्त पसंत करतात. आणि अशा परिस्थितीत मला भेटणारे बरेच पालक सांगतात की साहेब नोकरी पाहिजे कशासाठी, तर येणाऱ्या तरुणांपैकी किंवा तरुणांच्या घरच्यापैकी बरेचसे लोक मुलगी कुठे कामाला आहे. म्हणजे खरोखर मुलीमध्ये चांगल्या सद्गुणांची अतिशय मोठी बाब असताना सुद्धा ते सद्गुण त्या ठिकाणी कमी पडतात आणि तिला हवी असलेली नोकरी, याचा अर्थ सर्वच मुलींना लग्नासाठी नोकरी हवी असेल तर काही ना आपलं निश्चितपणे त्याच्यातून आपलं जीवन साकार करायचं, जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा. परंतु एकूणच या सर्व गोष्टी लक्षात घेता नवी मुंबई मध्ये जीवनधाराच्या माध्यमातून विविध स्तरावर आपण 25 कमिट्या केल्या. त्याच्यापैकी महत्वाची कमिटी रोजगार, व्यापार आणि उद्योग आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हात्रे सरांनी की आपण इथेच एका प्रयोग केला होता, वाशीमध्ये केला होता, ऐरोळीमध्ये केला होता आणि आता हा कोपरखैरण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आता या ठिकाणी डिलेक्स कंपन्या त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधींसह मुलाखती घ्यायला येणाऱ्या आलेल्या असल्या तरी सुद्धा 450 कंपन्यांनी आपली नावं नोंदवलेली आहेत. व्हाईट हाऊस मध्ये जे आज नोंदीत होतील त्यापैकी सर्वांना आज जर त्या ठिकाणी जागच्या जागी नोकरी मिळाली नाही तरी सुद्धा अन्य राहिलेल्या उद्योगांमध्ये त्यांना पुन्हा संधी टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगेन की ज्यावेळेला मे महिन्याच्या अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणी होईल त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व तरुणांना रोजगार, व्यापार आणि उद्योगाच्या अनुषंगाने मोठं दालन उघडण्याच्या करता माझे प्रयत्न चाललेले आहेत. साधारणपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तशा प्रकारच्या गोष्टीची वाच्यता मी करणार आहे आणि ती कशी होणार आहे त्याची मांडणी पण मी करणार आहे. परंतु आज संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली रोजगाराच्या अनुषंगाने चाललेली वाटचाल सर्वच नगरसेवक, पदाधिकारी, जीवनधाऱ्याचे आणि जीवनधाऱ्याचे ज्याला दिलेले अध्यक्षपद, सचिवपद, सदस्यपद हे सर्व घटक मनपूर्वक लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता प्रयत्नशील आहेत. काय ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. भविष्य काळामध्ये तो आत्मविश्वास वाढवावा. निराशाच्या गर्तेत गेलेल्या तरुण तरुणींना आमच्यासाठी कोणीतरी आहे, आमचा कोणीतरी आहे, आमचा मोठा भाऊ आहे, आमची मोठी बहीण आहे, हे सर्वजण आमच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून आम्ही आशा सोडणार नाही. आम्ही निश्चितपणे आशावादी राहून ह्या गोष्टीवर मात करू. जीवनामध्ये नोकरी मिळणं हा एक टप्पा असतो, शिक्षण घेणं एक टप्पा असतो, संसार करणं टप्पा असतो आणि जीवनामध्ये मार्गदर्शन करणे सुद्धा एक टप्पा असतो, मदतगार होणं टप्पा असतो. आणि आज सुदैवानं जीवनधारेच्या माध्यमातून साधारणपणे 15,000 कार्यकर्ते नवी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांच्या माध्यमातून ही जनसेवा चालू आहे. ही अशी अखंड चालू असण्याकरता सर्वांशीच आपला जो ऋणानुबंध आहे तो ओळावा, तो कायम टिकण्यासाठी आपण सातत्यानं जनसंपर्कात राहिलं पाहिजे. तरुणांच्या, तरुणींच्या, दुःखितांच्या, वृद्धांच्या आणि दुःखानं किंवा संकटानं पीडित असलेल्या सर्व लोकांशी आपली दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्याशी आपली एक आपुलकीची भावना निर्माण केली गेली पाहिजे आणि ती आज होत आहे. त्या बाबतीत मला आनंद वाटत आहे. एकूणच हे वातावरण बघताना भविष्य काळामध्ये
याच्यातून ज्यांना रोजगार लागेल ते रोजगाराच्या माध्यमातून जे मोठे होतील त्यांच्या मनामध्ये सुद्धा अशाच प्रकारची मनात धारणा होईल की आपण सुद्धा दुसऱ्यांचे मदतगार व्हावे. एकूणच दिवसभरामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. आता सिडकोचे MD काही कालखंडात तिथं पोहोचणार आहेत. मला भारत जनता दरबार असल्या कारणानं मला घाईनं जावं लागत आहे. आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी या ठिकाणी राहावं. सर्वांना व्हॉलेंटियर्स आहेतच, इव्हेंट मॅनेजर